सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येते. अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुण्याहून निघालेल्या निष्पाप कुटुंबावर काळानं घाला घातलाय. सोलापूर जिल्ह्यातील कोंडी परिसरात कार आणि ट्रकचा अत्यंत थरारक अपघात झाला असून यामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. पुण्याच्या देहू येथील रहिवासी असलेले रवी खंडागळे आणि त्यांचं कुटुंब कारने अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील कोंडी गावाजवळ या आनंदाच्या प्रवासाचं रूपांतर एका भीषण दुर्घटनेत झालं. महामार्गावरून जात असताना समोर चालणाऱ्या एका ट्रकने अचानक आपली लेन बदलली आणि तो अचानक कारच्या समोर आल्यामुळे हा अपघात घडलाय. हा अपघात इतका भयानक आणि भीषण होता की कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नव्हती. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. मृतांमध्ये सिंधू रवी खंडागळे वय 42 वर्ष, नंदा भाऊराव हाताळकर वय 45 वर्ष तसेच रुद्राक्ष मोरे या चिमुकल्याचा समावेश आहे. एकाच घरातील 3 व्यक्तींचा असा करुण अंत झाल्यामुळे सध्या पुण्यातील देहू रोड परिसरासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तर दुसरीकडे या अपघातात मृत चिमुकल्या रुद्राक्षचे आई वडील गंभीर जखमी झालेले आहेत. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे. या अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलेली होती. यावेळी कारचा पत्रा कापून जखमींना आणि मृत व्यक्तींना बाहेर काढण्यात आलं. या घटनेची रितसर नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.